सर तुम्ही ही जी खंत तुम्ही म्हणताय ती पुसण्यासाठी तुमचे काय पावलं असणार आहेत इथनं पुढे? मुळात ज्यावेळेस नगरसेवक निवडला जातो, वेगवेगळ्या पक्षाचे काही नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि कुठल्याही प्रकारचं संगनमत एकमेकांमध्ये नसल्यामुळे एक नगरसेवक सिमेंटचा रस्ता बनवतो, दुसऱ्या नगरसेवकाला त्यावेळेस करते का अरे याच्या खाली आपल्याला ड्रेनेज लाईन टाकायची, मग तो रस्ता पुन्हा खोदतो. रस्ता खोदल्यानंतर त्याच्यावरती सिमेंटचा पॅच मारला जातो, तो रस्ता पूर्ण खराब होतो. आणि मग तिसऱ्या नगरसेवकाला आठवते अरे आपल्या इथं लाईटची अवस्था खूप बेकार आहे, मग तो एमएससीबीची वायर टाकण्यासाठी पुन्हा रस्ता खोदतो. म्हणजे हे नागरिकांनी टॅक्स स्वरूपात जे पैसे दिलेले हे पैसे अक्षरशः वायाला गेले. त्यामुळे एक एक ठिकाणी कमीत कमी 5 ते 7 फूट इतका वरती तो रोड आलेला आहे. म्हणजे रोड रस्ता खोदून पुन्हा तिथं रस्ता करणं गरजेचं आहे. सिमेंटचा रस्ता करत असताना प्रशासनाने अशा रस्त्याला परवानगीच देऊ नये, की जिथे ड्रेनेज किती व्यासाची आहे, तिथे लोकसंख्येनुसार अंडरग्राऊंड वायर व्यवस्थित आहेत का, सर्व घरांना नळ कनेक्शन मिळालेत का, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतरच तिथे सिमेंटचा रस्ता व्हावा.